Youths, don't kill your destiny. तरुण वर्गाने आपल्या आयुष्याच्या दिशेला ठार मारू नका. Today, आज God is ready to use the youth. परमेश्वर तरुण वर्गाला मुला मुलींना वापरायला तयार आहे. God is ready to raise up little Samuels. आणि देव छोटे छोटे शमूएल वापरायला उभे करायला तयार आहे. God is challenging that youth. देव आज तरुण मुला मुलींना आव्हान टाकत आहे. Don't say you are a youth. असं म्हणूच नका की आम्ही लहान आहोत, आम्हाला जमणार नाही, आमचं वयच काय आहे. The parents should comply with God's desires. आई वडिलांनी सुद्धा देवाच्या इच्छेमध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि मुलांना असंच प्रोत्साहन दिलं पाहिजे की तुला जमणार आहे, तू पुढे जा, तू कर, वय बघू नको. Parents should dream the dream of God for their children. आई वडिलांनी सुद्धा देवाने दिलेली स्वप्नच आपल्या मुला मुलींसाठी पाहिली पाहिजे. A time has come. वेळ आलेली आहे. People are not just going to learn from parents, they are going to learn from the youth. आता तर वेळ अशीच आलेली आहे की लोक फक्त आई बाबाकडनं शिकणार नाही, तर आई बाबाकडनं आणि मुला मुलींकडनं पण शिकणार आहेत. Praise God. अशी वेळ आता आलेली आहे. Not only education factors but even spirituality. आणि फक्त शिक्षणाच्या भागात नाही, तर आध्यात्मिकपणात सुद्धा असंच होणार आहे. God is saying देव बोलत आहे in Jeremiah 3 verse 4. इर्म्याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन. Will thou not from this time cry unto me, my father, you are the guide of my youth? माझ्या बापा, तूच माझ्या तरुणपणाचा वाटाड्या आहेस, असे आतापासून तुम्हाला म्हणणार नाही का? आतापासून तुम्हाला असं म्हणणार की नाही? आतापासून म्हणायला पाहिजे. हालेलुया. From now on you have to say. आतापासून तुम्ही म्हणायला पाहिजे. What to say? काय बोल? My father, की माझ्या बापा, you are the guide from my youth. तू माझ्या तरुणपणापासून माझा वाटाड्या म्हणजे मार्गदर्शक आहे. We are human beings but divine power is in us. आपण मानव आहोत पण दैवी सामर्थ्य आपल्यात आहे. Praise God. आम्ही पण मानव आहोत पण दैवी सामर्थ्य घेऊन फिरणार आहे. Look at Joseph. योसेफाकडे बघा. He was a slave. योसेफ गुलाम होता. An ex-convict. आणि एक एक्स गुन्हेगार होता. Everything was against him. सगळं त्याच्या विरुद्धच होत होतं. Pharaoh didn't even ask him. फारोने त्याला विचारलं सुद्धा Who नाही is your father? Where is your father? की योसेफा तुझा बाप कोण रे, तुझं घर कुठलं, तुझी फॅमिली कुठली रे? The spirit of God was so mighty on him देवाचा आत्मा असा प्रचंड रीतीने त्याच्यावर आला that होता Pharaoh knew him before he knew his father. की फारोला योसेफ कळला, योसेफाचा बाप कळायच्या अगोदर फारोला योसेफ कळला. God is going to raise you up in such देव a अशा way. रीतीने तुम्हाला तरुण मुला मुलींना उभं करणार आहे की आई बाप तुझे कोण काय सांगू नको, तुझ्यात दिसलेलं आहे आम्हाला. I pray that our children grow mightier and greater than us. माझी तर प्रार्थना आहे आपल्या मुलांनी, माझ्या या मुलांनी आमच्यापेक्षा, माझ्यापेक्षा अजून फार मोठं बनावं. Praise God. देवाला धन्यवाद. And so to all the precious and privileged youths of तर our church, सगळ्या आपल्या चर्च मधल्या मौलवान आणि अनमोल तरुण वर्गाला मी सांगतोय, let me drop this word to you all. आज हा शब्द मला सगळ्या तरुण मुला मुलींच्या वयात येणाऱ्या मुलांच्या हृदयात टाकू दे. Only a serious approach before God and His word. देवासमोर जर तुम्ही गंभीरपणे आणि देवाच्या शब्दासमोर जर तुम्ही गंभीरपणे आलात, It will grant you excessive results तरच तुम्हाला त्यातनं प्रचंड पद्धतीचे निकाल मिळतील and glorious results. आणि गौरवी निकाल मिळतील. You cannot just work your way through education alone. You need the grace of God. फक्त शिक्षण आणि डिग्र्या घेऊन आपल्याला आपला मार्ग मिळणार नाही, ते तर घ्यायचंच आहे, पण देवाचा स्पर्श तर लागणार आहे. God will open effective doors for you. देव तुमच्यासाठी प्रभावशाली दारं उघडेल. You will not be deceived in your life. आणि आयुष्यात तुम्ही फसणार नाही. Go with a friend who has visions and dreams to come up in life. अशा मित्रासोबत जा की ज्याला आयुष्यात वर यायचं स्वप्न आहे, दृष्टांत आहे. Because now is your time. का आताची तुझी वेळ आहे. Your life cannot be made when you become our age. तुझं आयुष्य आमच्या वयाला आल्यावर बनणार नाही 60-65. आता तुझं आयुष्य बनणार आहे, वय आता आहे. Harvest may not be now for you, but the sowing surely is for you now. हंगाम तुझ्यासाठी आता नसेल कापायला, पण तू पेरू शकतो. आतापासून पेरायला सुरुवात कर. When you put your hand into empty pockets, you will always have empty pockets. रिकाम्या खिशात हात घालून फिरला ना, खिसे रिकामेच राहतील. Raise those two hands before God. ते दोन हात देवासमोर जरा पसरा. Lift up holy hands before God. पवित्र हात देवासमोर वर करा. God can change your destiny. देव खिसे भरेल आणि आयुष्याच्या दिशा बदलेल. Be obedient to God. देवाच्या आज्ञा पालनात राहा. Obedient to your parents. आई वडिलांच्या पण आज्ञा पालनात राहा. Then you will succeed in life. म्हणजे तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. Bible says बायबल म्हणतं in Ephesians 6:1-3. इफिस करा 6वा अध्याय 1 ते 3. Children, मुलांनो, obey your parents. आई आपल्या
आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा, because you belong to the Lord. कारण तुम्ही प्रभूच्या मालकीचे आहात, For this is the right thing to do. कारण ही बरोबर गोष्ट आहे करायला. Honor your father and mother. आपल्या आई वडिलांचा मान कर, This is the first commandment with the promise. ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे. If you honor your father and mother, तू तुझ्या आई वडिलांचा जर मान केला things will go well for you. तर तुझं कल्याण होईल And you will have a long life on आणि this तुला earth. दीर्घायुष्य मिळेल. I would also like to alert the youth. आणि मला तरुण मुला मुलींना एक सूचना पण द्यायची आहे. Please curb and restrain the overuse of social media. सोशल मीडियाचा वापर गरजेचा आहे तेवढाच करा, त्याच्या पलीकडे करू नका. Excessive use of social media will kill your destiny. सोशल मीडियाचा वापर तुम्ही प्रमाणा पलीकडे केला तर तुमच्या आयुष्यांच्या दिशांचा नाश होईल. Instead, use it for the church. सोशल मीडियाच्या साठी वापरा. Use it to put some clips for the meeting. एवढंच तुला सोशल मीडियाचा आहे ना, तर काहीतरी आपल्या क्लिप्स बनव आणि त्या टाक. You will be doing something worthwhile for the kingdom of God. काहीतरी देवाच्या राज्यासाठी तुम्ही मौल्यवान असं काम करा. Your time is precious. तुमची वेळ मौल्यवान आहे. Use that time worthwhile. ती वेळ जरा योग्य गोष्टींसाठी वापरा. Time is a gift given to you. वेळ म्हणजे देवाने तुला दिलेली देणगी आहे. Time cannot be retraced. वेळ परत नाही मिळणार. Once that time is gone, वेळ एकदा गेली you cannot do anything. की गेली, मग त्याचं काही नाही करू शकत. And I'm telling you, मी सांगतो ना, the time is coming. वेळ येतेय. The world will no more be moved with parties and drinks. हे जे जग आहे ना, ते केवळ पार्ट्या आणि दारूवर नाही चालणार. The youth will be away from this party and drink. आणि तरुण मुलं मुली या पार्ट्या आणि दारूपासून लांब राहणार आहेत अशी वेळ येत आहे. That's what a trend is coming. A new generation is coming which will not get involved in drugs. एक नवीन पिढी आणि एक नवीन ट्रेंड येत आहे की तरुण मुलं मुली ड्रग्ज मध्ये जाणार नाहीयेत. They'll be like Daniel and his 3 friends. ते दानिएल आणि दानिएलच्या 3 मित्रांसारखे बनणार आहेत. They will not even eat pleasant food. आणि सौख्यमय अन्न सुद्धा ते जेवणार नाही थाटामाटाचं. And in that age they are going to shine for God. आणि त्या वयामध्ये ते देवासाठी चमकणार आहेत. मी जेव्हा प्रार्थनेला बसतो देव मला हे दाखवतोय. The Daniel Club. की दानिएल क्लब. The Daniel Club. दानिएल क्लब. Who will say we will not even eat pleasant food. की जे म्हणतात आम्ही नाही सौख्याचं अन्न खाणार. We won't drink wine. नाही आम्ही द्राक्षारस पिणार. We won't party. आम्हाला पार्टी करायचीच We नाही. won't dance like the world. आम्हाला जगासारखं नाचायचंच नाही. But you will see them rejoicing in the presence of तुम्ही God. देवाच्या सहवासात त्यांना आनंद करताना They'll be बघाल. drunk with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने त्यांना भरलेलं बघाल. A पवित्र different आत्मा. kind of breed. एक वेगळ्या पद्धतीची जात तयार होत And आहे. they'll be healthy and strong. आरोग्यवान आणि बलवान असणार आहेत ती मुलं मुली. Such people God is going to raise up in these अशा last मुला days. मुलींना या शेवटच्या दिवसात देव उचलणार आहे. They are going to be movers and shakers in this generation. हदरवून सोडणार आहेत ते या पिढीमध्ये सगळं. हलवून सोडणार आहेत या पिढीत ते And सगळं. the devil does not like it. आणि सैतानाला हे आवडत नाही. This new breed is coming marching in the town. ही नवीन जात येत आहे या गावात या And the शहरात. devil cannot stop them. सैतान नाही त्यांना थांबवू शकत. This is the time of the youth. ही वेळ तरुण मुला मुलींची आहे. The era party is over. पार्टीचा एरा संपलाय. The हालेलुया. drinking party is over. दारू प्यायच्या पार्ट्या संपलेल्या आहेत. The dancing time is over. नाचायच्या वेळा संपलेल्या आहेत. There is no wine and dine because tomorrow we will die. आता No. द्राक्षारस आणि पार्ट्या नाही कारण उद्या आपण मरणार. There is wine of the Spirit. आता आत्म्याचा द्राक्षारस आहे. There is the living bread that they will live on and be sustained. आता जिवंत भाकरीवर ते जगणार आहेत. They'll be looking for manna from heaven. स्वर्गातून येणारा मान्ना ते पाहणार आहेत. And they'll be strong. आणि खंबीर असणार आहेत. Praise God. हालेलुया. They will say, म्हणणार आहेत we live by the heavenly manna. आम्ही स्वर्गीय मान्नावर जगत आहोत. And that is the word of God. आणि तो देवाचा शब्द आहे. They will drink of the living waters. जिवंत पाणी ते पिणार आहेत. They shall be powerful. आणि सामर्थ्यवान होणार आहे ते मुलं मुली. Goliaths will be afraid of them. गोलायत त्यांना घाबरणार आहे. Philistines will be afraid of them. बलिष्ठी त्यांना घाबरणार आहे. Pharaoh will be afraid of them. फारो राजा त्यांना They घाबरणार will आहे. stand among princes. आणि ते राजकुमारांमध्ये उभे राहणार आहेत. And you have got the fire of God in you. आणि देवाची आग तुमच्यामध्ये You जवान have got मुलांनो. God on your side. देव तुमच्या बाजूने आहे जवान मुलांनो. You are a new trend that is walking on the street today. तुम्ही नवीन ट्रेंड आहात. रस्त्यावर चालणारी जवान मुलं. Who is carrying the presence of God. देवाचा सहवास घेऊन फिरणारी जवान मुलं. Praise God. देवाला धन्यवाद.